नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 बातम्यांमधून। बदलापूरच्या प्रकरणामध्ये SITच्या प्रमुख आरती सिंह आणि सुधाकर पठारे देखील कोर्टात हजर। प्रकरणाचा तपास जलद गतीने सुरू, महाधिवक्ता सराफ यांची माहिती। बदलापूर अत्याचार घटनेप्रकरणी पुढील सुनावणी आता 27 ऑगस्टला। पुढील सुनावणीला पोलिसांनी काय कारवाई केली याची माहिती द्यावी, हायकोर्टाची सूचना। बदलापूरच्या शाळेमध्ये पोलीस बंदोबस्त कायम, शाळेतील तोडफोडीचं ठिकाण पोलिसांकडून सील, आंदोलनादरम्यान झाली होती तोडफोड। बदलापूरनंतर अंबरनाथमध्ये देखील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, 9 वर्षाच्या मुलीचा विनयभंग, 35 वर्षीय आरोपीला पोलिसांकडून अटक। कोल्हापूरमध्ये 10 वर्षाचा मुलीची लैंगिक अत्याचार करून हत्या, पीडित मुलगी काल दुपारपासून बेपत्ता होती, 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। नागपुरातील कामठीमध्ये 8 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, शेजारी राहणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीकडून अत्याचार, आरोपीला अटक। MPSCच्या राज्यसेवेची 25 ऑगस्ट रोजी होणारी परीक्षा आता पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश। पुण्यामध्ये MPSC आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट, आंदोलकांनी बॅरिकेड हटवले, आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी, पोलिसांचा देखील बंदोबस्त। कृषी विभागाच्या 258 जागांच्या परीक्षेसाठी विद्यार्थी ठाम, 258 जागांच्या जाहिरातीमध्ये समावेश करण्याची विद्यार्थ्यांची मागणी, मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा। MPSC आयोगाचे आभार, त्यांनी तिसऱ्यांदा परीक्षा मागे घेतली, भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी मानले MPSCचे आभार। मुंबईतील ईडी कार्यालयावर काँग्रेसचा आक्रमक धडक मोर्चा, अदानी घोटाळ्याची चौकशी व्हावी या मागणीसाठी काँग्रेसचा मोर्चा कार्यालयाच्या 200 मीटर अलीकडे अडवून आंदोलकांना ताब्यात घेतलं। हिंडनबर्गच्या रिपोर्टनंतर ईडी अदानी समूहाची चौकशी का करत नाही, वर्षा गायकवाड यांचा सवाल, तर सेबीवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालंय, चौकशी होईपर्यंत आंदोलनावर ठाम राहण्याचा वर्षा गायकवाड यांचा आक्रमक पवित्रा। नागपूरमध्ये फडणवीसांच्या घराबाहेर बदलापुरातील घटनेच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचं आंदोलन, पोलिसांनी सर्वच आंदोलकांना ताब्यात घेतलं, गृहमंत्री फडणवीसांच्या धरमपेठमधील घराबाहेरील सुरक्षेमध्ये वाढ। छत्रपती संभाजीनगरमध्ये बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसचं आंदोलन, राज्य सरकारसह केंद्र सरकार विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी। मीरा भाईंदरमध्ये बदलापूर घटनेच्या निषेधार्थ प्रहार पक्षाकडून निषेध आंदोलन, काही महिलांनी लाडकी बहीण योजनेचा पैसे परत करण्याचा आग्रह धरला, पैसे नको न्याय हवा, महिलांची मागणी। सांगलीमध्ये शरद पवार गटाचं निषेध आंदोलन, बदलापूर घटनेच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी। पंढरपूरमध्ये युवा सेनेचं आंदोलन, बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आरोपीला भरचौकामध्ये प्रतिकात्मक फाशी देत आंदोलन। बदलापूर इथल्या घटनेचे पडसाद कोकणात देखील उमटले, काळ्या फिती लावून उद्धव ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांचं निषेध आंदोलन। ठाण्याच्या शहापूरमधील आसनगाव रेल्वे स्थानकावर 10 ते 12 हजार प्रवाशांचं काळ्या फिती बांधत आंदोलन, कर्जत कसारा मार्गावर लोकल वाढवण्याची मागणी। ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये रेल्वे प्रवासी संघटनेचा निषेध आंदोलन, प्रवाशांच्या विविध समस्यांसाठी संघटना आक्रमक, स्टेशन परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात। अहमदनगरच्या संगमनेरमध्ये महिलांचा आज आक्रोश मोर्चा, बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ हजारो महिला रस्त्यावर, आरोपीला फाशी देण्याची मागणी। यवतमाळच्या पुसदमधील जेट किड्स स्कूलमध्ये कोलकात्याच्या घटनेचा जाहीर निषेध, शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून काळे कपडे घालत घटनेचा निषेध व्यक्त। सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची मोटरसायकल रॅली, 25 ऑगस्ट रोजीचा बंद मागे घेतला, बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबवण्याच्या मागणीसाठी दिली होती जिल्हा बंदची हाक। रामगिरी महाराजांविरुद्ध पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये पुण्यामध्ये दुसरा गुन्हा दाखल, वक्तव्य करून सामाजिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा नोंद। रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ संभाजीनगरमधील वैजापुरात मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, पोलिसांनी मोर्चा काढणाऱ्या तरुणाला रोखलं। संजय राऊतांना जागांवर दावा करण्याचा अधिकार, मात्र जागा वाटपाचा निर्णय महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते घेतील, नागपूरच्या 6 जागांवर आमची तयारी सुरू, ठाकरे गटाच्या चाचणीनंतर विकास ठाकरे यांची प्रतिक्रिया। शिंदे गट माढा विधानसभेची जागा लढवणार, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे बंधू जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांची संवाद मेळाव्यात घोषणा।
ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यांच्या विभागीय नेतेपदी नियुक्ती. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून निघालेल्या प्रसिद्धी पत्रकात घोषणा. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचं जळगावच्या पाचोरामध्ये जोरदार स्वागत. ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या संपर्क कार्यालयाचं संजय राऊत यांच्या हस्ते उद्घाटन. जळगावच्या पाचोऱ्यामध्ये शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांना धक्का. शिंदे गटातील शेकडो कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश. संभाजीनगरमधील पैठणच्या संत एकनाथ साखर कारखान्याचे चेअरमन सचिन घायाळ 15 सप्टेंबरला ठाकरे गटात प्रवेश करणार. पैठणसाठी दत्ता गोरडे आणि सचिन घायाळ यांच्यामध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता. रविकांत तुपकर यांना बुलढाणा पोलिसांची नोटीस. वर्षा बंगल्यावरील आंदोलन थांबवण्याचं आवाहन. नागपुरातील पत्रकार परिषदेमध्ये आंदोलनाचा इशारा दिला होता. आंदोलनावर ठाम राहण्याचा तुपकर यांचा निर्धार. शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी माजी आमदार अनिल भोसले यांना हायकोर्टाकडून अखेर जामीन मंजूर. 3 वर्षांपासून कारागृहात होते. ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळेची त्याच्या मूळ गावी हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. कोल्हापुरात स्वागत झाल्यानंतर स्वप्नीलचं मूळ गावी देखील जंगी स्वागत. परभणीच्या पूर्णा बाजार समितीमध्ये सोयाबीनला दर मिळत नसल्यानं शुकशुकाट. हमीभावाप्रमाणे शासनानं सोयाबीनची खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी. उत्तर भागातील झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. परिणामी भाज्यांची आवक घटली आणि दर गगनाला भिडले. घाऊक बाजारामध्ये भेंडी, भोपळा, वांगी, कोबी, सिमला मिरचीची आवक मंदावली. नागपूरच्या बाजारगावातील बँकेमध्ये चोरीच्या प्रयत्नामध्ये असलेल्या चोराला पोलिसांकडून अटक. आरोपी कोल्हापूरचा मूळ रहिवासी असल्याचं समोर. इचलकरंजी शहरामध्ये घरफोडीचं सत्र सुरूच. शहापूरच्या यड्रावमध्ये 2 घरांमध्ये चोरी तर गावभाग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मंदिरातील दानपेटी देखील लंपास.